सुषमाताई, आपलं स्वागत. दौंडमध्ये अशा प्रकारे हिंसाचार उफाळून आलेला आहे. मुस्लिम मशिदींवर सुद्धा दगडफेक करण्यात आलेली आहे काही समाजकंटकांतर्फे. कसं पाहता आपण या सगळ्या घटनेला? हे वाईट आहे. लक्षात घ्या, 4 दिवस आधी घटना घडून गेली. हं, जी काही 4 दिवस आधी जे अनुचित प्रकार घडलेला होता त्या संबंधाने जो कोणी गुन्हेगार होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली. आता अटकेनंतर काही प्रतिक्रिया उमटू शकतात, याची खबरदारी गृह खात्याने घ्यायला हवी. अगदी खरंय. गृह खात्याने लक्ष द्यायला पाहिजे की काही जर सोशल मीडियावरनं काही कम्युनिटी पेज असतील आणि ते जाणीवपूर्वक जर तिकडे एक टेन्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतील, त्यामुळे तणाव किंवा दंगल सदृश स्थिती निर्माण होत असेल तर हे वाईट आहे आणि हे गृह खात्याचं अपयश आहे. मुळात गृह खात्याने पुरेशी खबरदारी का घेतली नाही 4 दिवसांपासून? म्हणजे तुम्हाला भाजपच्या सभा करण्यासाठी एक पोषक वातावरण तयार करायचं असतं. त्या पोषक वातावरण तयार करण्याच्या नीतीचा भाग म्हणून जाणीवपूर्वक गृह खात्याने याच्यामध्ये कुचराई केलेली आहे का? ठीक केलं पाहिजे. नक्कीच. सुषमाताई, एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी की गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची ही खरं तर हिंदू जनाक्रोश मोर्चा काल सभा इथे आयोजित करण्यात आली होती आणि इथे सुद्धा आमच्या प्रतिनिधींच्या माहितीप्रमाणे पडळकर आणि जगताप यांनी काही भडकाऊ भाषण केलं होतं, काही मजकूर त्यांनी बोलून दाखवला होता आणि त्याच्यानंतर पण कदाचित हे दंगे भडकले असतील असा अंदाज लावण्यात येतोय. यावर काय सांगाल? एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचंय की सरकार पक्षाची जबाबदारी ही सामंजस्याची असते. सामाजिक समतोल सांभाळण्याची जबाबदारी ही सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आहे. पण सरकारमधले बसलेले लोकच जर जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत असतील, जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे किती वाईट आहे. म्हणजे जे देवेंद्रजी अत्यंत शहाजोगपणे मीडियामध्ये बाईट देत आहेत, त्यांना याची कल्पना आहे का की मुळात त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने वागत आहेत? आणि एरवी दुसरा कोणी जर बोलला असता तर आतापर्यंत पोलिसांनी अगदी तोंड हात पाय धुवून त्याच्या मागे लागले असते अटकेसाठी. पण आता पोलिसांचे हात कुणी बांधलेले आहेत?